कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे, तुझी चाचणी झाली का ग? हो सरकार, झाली, व्यवस्थित झाली. अप्पे, आवडलं का तुझं? हो दवाखान्यात जायचंय. हो, निघूया. आज लगेच रिझल्ट आहे का? हो भाऊजी. अरे वा, मग रिझल्ट लागल्या तू तर काय एकदम कामाला जायला मोकळीच झालीस की बघ. हा तर बघू, मी आलेच, मी फाईल घेऊन येते. लवकर ये. दादा, दवाखान्यात चाललोच आहे तर बाळाला ताब्यात घेण्यासाठीचा रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन येतो, तेवढा भरून टाकू आपण, म्हणजे पुढच्या गोष्टी करता येतील ना आपल्याला. कसला फॉर्म रे? अहो, आता कलेक्टर मॅडमनीच ठरवलंय ना बाळाला दत्तकच घ्यायचं, मग त्याचा फार्म असेल तो. तिने ठरवले असं नाही, मला पण वाटतंय तसंच करावं, म्हणजे जे काय ते लिगली करू. पण मग तपासणीला घरी येणार माणसं आणि सगळी चौकशी करणार. हो काकी. बरं, ते फॉर्म भरल्यावर किती दिवसात लोक पाहण्यासाठी येतात घरात? ते विचारायला लागलं बरं का सरकार, बघू घेतो माहिती मी. सरकार, ते कधी आले तरी वहिनी बऱ्या होणार आहेत का? सुजय, अरे असं कशाला बोलतोयस? नाही हा सुजा, तिच्यात सुधारणा आहे बरं. हा, आणि अर्जुन, आता जी काय माहिती मिळवायची ना ती नीट विचारपूस करून मिळव बर का, नाही तर आधीच त्या बाळाची नोंद करून माती खाल्ली असतो. आणि काय बी आता निर्णय घ्यायचा असेल ना तर पहिलं स्वप्नीलला विचारायचं, कारण ते बाळ रुपाली आणि स्वप्नीलचं आहे. त्यांना न विचारता निर्णय घेणं म्हणजे बरं वाटत नाही ना, असं वाटतंय मला. नाही, मी दादाला तेच विचारत होतो, पण दादा काहीच बोलला नाही. दादा, आणू ना फॉर्म? अर्जुन, फॉर्म आणायचाच असेल तर मी आणतो. मला बाळाच्या बाबतीत अपर्णा, तुझी आणि अर्जुनची कसलीच मदत नको या ठिकाणी. जेवढी मदत करायची होती तेवढी तुम्ही केलीत. अर्जुन, निघूया का? स्वप्नील, बरं झालं तू ह्यांना बोलला ते. हे बघ, आता बाळ तुझं आहे का नाही, त्यामुळं बाळाच्या बद्दल काय बी विचार करायचा असला ना ते तुम्ही करायचा. हा, तुम्ही म्हणजे तू आणि रुपालीनी. हा, तुम्ही का भांडणं लावताय? स्वप्नील, अरे तुला काय झालं अचानक? तू एकदम वेगळाच वागायला लागलायस. अरे त्यांचा हेतू चांगला आहे हे कळतंय ना तुला. सरकार, मुद्दा हेतूचा नाहीये या ठिकाणी, त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. हा, आता कसं बोललास? आणि ते बाळ आमचं आहे, आणि काही करून आम्हाला आमचं बाळ नाही गमवायचं. ठीक आहे, बघा बाबा, फक्त भांडू नका एवढंच. सरकार, काय? मला बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोल ना. चला बाहेर बोलू. पिऊ, आज तुझा पुढं. काय रे, काय झालं? अंबीरराव कदम सरकार, आपले आजोबा कोण होते? हे विचारायला तू बाहेर बोलवलेस? सांगा तरी. पाटील होते गावचे. पाटील, त्यांचे वडील? ते बी. काय मुद्दा काय तुझा? आणि आता अशा घरात कोण येणार? एक रस्त्यावर सापडलेलं पोर. हा, कोण कुठलं ते पोर देवळात सापडलेलं, त्याचे आईबाप कोणीच माहित नाही. ते कसं जन्मलं तेही माहित नाही. एखाद्या चांगल्या घरात जन्माला आला असता ना ते, तर असं देवळात सापडलं नसतं. काय म्हणायचं काय तुला? त्या पोराला आपण दत्तक घेतलं नाही पाहिजे, बस. अरे तुझ्या रुपालीचा आणि स्वप्नीलचा विचार कर जरा. मी काय बोलतो त्याचा तुम्ही नीट विचार करा सरकार. हा, कोण कुठलं ते पोर आपल्या घरात येणार का? ते कदमांचं नाव लावणार, तुमचा वंश पुढं ते चालवणार. काय संबंध त्याचा? सुजा, तुझं म्हणणं चुकीचं आहे असं अजिबात नाही बरं का. तेच म्हणतोय सरकार मी. ते दादा वहिनीला घरात दुसऱ्या कोणाला सांगून काहीच उपयोग नाही. तुम्ही नीट समजून घ्या सरकार. आज मी बाहेर गेलो ना तर सरकारांचा मुलगा म्हणून ओळखतात मला. सुजा, अरे एवढं सोपं नाही ते आता. फार कामात नाही गेला राव तुम्ही.
का गेलो माहिती आहे ना? मग ह्योच मौका आहे तुमच्याकडं. सगळ्यांना जाऊन ठणकावून सांगा, त्या उकिरड्यावर पडलेल्या पोराला कदम घराचं नाव लागणार नाही. कदम घराण्याची इज्जत धुळीला मिळणार नाही. ठीक आहे, बघतो मी. कुठं हरवलीस? आठवत होते सगळंच. सगळं म्हणजे? अरे म्हणजे एवढ्यात जे काही झालंय ते सगळं आठवत होते. आपलं बाळ, मग आणि आता हे डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट. अजून काय बोलले डॉक्टर? काळजी घ्या म्हणले. एवढंच? हा, काय झालंय? काय लपवते? अर्जुन अरे हे बघ अप्पे, मी तुझ्यावर चिडत असेल, रागवत असेल, पण माझा लय जीव आहे का तुझ्यावर. अर्जुन अरे ते आईबद्दल. आईबद्दल बोलत होते का डॉक्टर? आईच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलत असतील ना? त्यांना जास्त माहिती ना तुला काय वाटत असेल ते. हे सगळं मला कळायला पाहिजे होतं, पण मी काय केलं? चिडचिड. अर्जुन हे बघ, तुझ्या जागी मी असते तर मी पण असंच केलं असतं. आपे माझी पण आई लवकर गेली, मला पण आठवण येते तिची लय सारखी. आता बघ की तिला जाऊन 15-16 वर्ष झाले तरी मला सगळ्या गोष्टी आठवतात. काय काय आठवतं? सगळंच आठवतं आईबद्दल. आई शेतात यायची डबा घेऊन आम्हाला. ड्रायव्हर असला ना की आपे मी कदमांना सांगायचो, कदम तुम्ही उशिरा जायचं शेतात, आणि इथं पडवीत आम्ही बॅट बॉल खेळत बसायचो. मी 3दा आऊट झालो ना की मग मी आऊट. कदम एकदा आऊट झाले की आऊट लगेच. आणि अंपायर कोण? आई. अशी हसायची ना मन भरून. आणि आईचं एक होतं आपे, आई अशी खळखळून हसली ना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. हसली की पाणी. आजारी होती ना दवाखान्यात, अर्जुन मी बघायला गेलो होतो तेव्हा पण दवाखान्यात बेडवर झोपली होती, पण चेहरा हसरा आणि डोळ्यात पाणी. मी हॉस्टेलला चाललो होतो ना तर मला बोलले, अर्जा बिंदास जा हॉस्टेलला, अजिबात घाबरायचं नाही, तुझा बाप आणि सरकार मला काय नाही होऊन देणार. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. अप्पी मला कळतंय तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, मला पण येतेच की, पण तूच म्हणते ना की अर्जुन आहे, म्हणते ना मी आहे तुझ्या बरोबर. तुला काय वाटलं माझ्याशी बोलायचं बिंदास, आणि असं झालं ना की बोलायचं पण बोलताय ना तू सगळं मिठी मारून टाकायची. मला कशी मारायची मिठी? अशी मारायची मिठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.